प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज, चप्पल्स आणि सॅन्डल्स। आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज, चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात। स्केचर्स, कॅम्पस, एब्राउस, लॅन्सर, रेडचिप, बकारू, स्पार्क्स, मेडिफिट, ऑर्थोकेअर, ली कूपर, बाटा, पॅरागॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज, चप्पल्स आणि सॅन्डल्स। आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर। संपर्क 9011 777 128। नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या संगमनेर लगतच्या हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावरील टोल कर्मचाऱ्यांची गुंडागर्दी पुन्हा एकदा समोर आली आहे। शनिवारी रात्री या टोलनाक्यावर भारतीय जनता पक्षाचे शहरोपाध्यक्ष असलेले अतुल कासट यांच्यासह त्यांच्या भावाला आणि मित्राला टोल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली। मारहाणीत अतुल आणि अमित हे दोघे कासट बंधू गंभीर जखमी झाले। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान टोल कर्मचाऱ्यांच्या गुंडागर्दी विरोधात मंगळवारी सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि दोन्ही आमदार एकवटले, तर व्यापाऱ्यांसह सर्वपक्षीय संगमनेरकरांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आरोपींवर कारवाईची आणि टोलनाका बंद करण्याची मागणी केली। या मोर्चात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी आणि संगमनेरकर सहभागी झाले। मोर्चानं आलेल्या संगमनेरकरांनी या संदर्भात प्रांताधिकारी शैलेश शिंगे, पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्यासमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं। यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदनही दिलं। सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे, संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ यांनी या सर्व आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे। प्रतिष्ठित असलेल्या कासट परिवारामधील तसे माझे मित्रच सगळे, अमरीश असेल, अतुल असेल, अमित असेल, हे सगळे माझे शालेय जीवनापासूनचे मित्र आहेत। आणि ज्या पद्धतीने तो व्हिडिओ मी पाहिला की त्यांच्यावर मारहाण त्या ठिकाणी झालेली आहे, त्या मारहाणीचा सर्वप्रथम आपण सर्वजण निषेध करण्यासाठी इथं आलेलो आहे। मारहाण करणारे कोण आहे, काय आहे, ते कुठल्या राजकीय पक्षाचे, याच्याशी आपल्याला कुठले कर्तव्य नाही। ज्यांनी मारहाण केली त्याच्यावर कठोर कारवाई झाली असेल, ते आमचे कार्यकर्ते असतील तरी झाली पाहिजे। याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका असण्याचं काही कारण त्याच्यामध्ये नाही। कासट परिवार आणि विशेष करून हे तिघ जण पण हे अतिशय मितभाषी आणि प्रत्येकाशी चांगलं वागणारे हे तिघ जण आहे। म्हणजे यांच्याकडून कुठं मारहाण होऊ शकते या गोष्टीवरच माझा विश्वास नाही। म्हणजे हे स्वतःहून काही करू शकतात या गोष्टीवर माझा कुठला विश्वास नाही। आणि म्हणून या तिघांना न्याय देण्यासाठी आपण सगळेजण इथं आलेलो आहे। पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की खरं तर याच्यामध्ये डीवायएसपी साहेब, सगळ्यात मोठी चूक जी आहे ती तुमच्या पीआयची आहे। जे ढुमणे नावाचे तुमचे पीआय आहे, तालुक्याचे पीआय, एक महिन्यापूर्वी त्या तिथं अशाच पद्धतीची एक घटना घडली आणि ज्याच्यामध्ये 2 कार्यकर्त्यांमध्ये मारामाऱ्या झाल्या। त्या लोकांना कामावून काढून टाकण्यात आलं। कामावून काढून टाकल्यानंतर पीआयनी पत्र दिलं टोल मॅनेजरला। 1 महिन्यापूर्वी अशीच कैलास भाऊ तिथं घटना घडली, 2 गटांमध्ये मारामाऱ्या झाल्या। त्या लोकांना काढून टाकलं कामावरून। पीआय ढुमणेंनी पत्र दिलं टोल मॅनेजरला की यांना परत कामावर घ्या। मुळात जर 1 महिन्यापूर्वी झालेल्या घटनेतच जर त्यांनी बंदोबस्त केला असता त्या तिथं मारामारी करणाऱ्यांचा, तर परत अशा प्रकारची घटना घडण्याची हिंमत कोणी केली नसती। त्याच्यामुळे ढुमणेंना तुम्हाला असं कसं पत्र देऊ शकता? ते असं ढुमणेंना एक मिनिट माझं, त्या पीआयनी काय पत्र दिलं की गुन्हा दाखल झाला आहे परंतु याच्यातून काही निष्पन्न होत नाही। अरे निष्पन्न होत नाही तर गुन्हे मागे घे, कामावर घे, सांगणारे तुम्ही कोण? आणि त्याच्यामुळं तिथं अशा पद्धतीच्या घटना घडल्या आहेत। तिथे जे गुंड प्रवृत्तीचे जे मुलं काम करतात त्या सगळ्यांना घरी पाठवून देण्याची गरज आहे। हे टोल नाका बंद झाला पाहिजे, नाही झाला पाहिजे, तो नंतरचा मुद्दा आहे, तो नॅशनल हायवेचा मुद्दा आहे। आपण त्याच्यात काय करायचं काही नाही, तो मुद्दा नंतरचा आहे। परंतु भांडणं करणं तिथं आणि आरेरावीनी बोलणं हे आपण सहन करू शकत नाही। आणि त्याच्यामुळं
तो जो समजा मारहाण करणाऱ्या त्यांचे फोटो आमच्या बरोबरचे पण सगळीकडे व्हायरल झाले, ते काँग्रेसचे कार्यकर्ते सांगितलं, जरी असले तरी मारहाणीला पाठिंबा नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई ही झालीच पाहिजे. धुमनेंनी असं पत्र का दिलं याची चौकशी तुम्ही केली पाहिजे. टोल नाक्याच्या मॅनेजरला असं पत्र त्यांनी का दिलं याची चौकशी झाली पाहिजे. तिसरा मुद्दा म्हणजे त्या दिवशी रात्री मी मुद्दाम सगळी माहिती घेतली. तिथं सातपुते नावाचे तुमचे PSI का API हे घटनास्थळी गेले. मग घटनास्थळी गेल्यावर त्या सातपुतेनी जागेवर कारवाई का नाही केली हा देखील माझा प्रश्न आहे. सातपुते तिथं बघ्याची भूमिका घेऊन निघून का गेले, म्हणून हे सगळं प्रकरण संशयास्पद आम्हाला वाटतंय. आणि तुम्ही कोणावरही काय आरोप करा, काय करा, हे सगळं तुम्हाला सांगतो पोलीस प्रशासनाची चूक आहे. तुमची अजिबात पोलिसांची काही दहशत राहिलेली नाही. इथं रस्त्याने जाता येता लोक ट्रिपल सीट पळतायत, जाता येता लोकांना मारतायत. शहरामध्ये परिस्थिती बघा, बाजारपेठेमध्ये काय परिस्थिती, मेन रोडला इतक्या 50च्या 60च्या स्पीडनी मोटरसायकलवर मुलं जात आहेत, एवढ्या चोऱ्या होत आहेत. चोऱ्यापेक्षा महिला असेल किंवा पुरुष असेल तर मारून जातात. महिलांना मारून जातात. काय ह्याच्यावर तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं की तुम्ही कमांडो 2 तयार करून 2 मोटरसायकल कमांडो कंटिन्यू शहरात फिरवले पाहिजे. कॉलेज असेल, मेन रोड असेल, जिथं सेन्सिटिव्ह एरिया आहे, एखाद्या महिलेची छेड होत असेल तर हे चुकीचं आहे. आणि म्हणून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थितीच गंभीर झालेली आहे. तुम्हाला पोलिसी खाक्या दाखवणं गरजेचं आहे. पोलिसी खाक्या पाहिजे. पोलीस दिसला की इथं फाटली पाहिजे लोकांची. पोलीस दिसला की त्याच्या अंगावर जात आहेत. आणि म्हणून याच्यावर साहेब ही कारवाई झाली पाहिजे. 307चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांनी आरोप केले, ज्यांनी मारहाण केली, त्यांना सगळ्यांना तुम्ही तातडीने अटक केली पाहिजे. कायदेशीर तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही सगळं केलं पाहिजे. आणि इथून पुढं खाजगी जागेवर जर भांडण होत असतील तर पोलिसांनी हस्तक्षेप करता कामा नाही. याला कामावर घ्या आणि त्याला कामावर घ्या, हे तुमचं काम नाही. माझ्या इथं येऊन जर कोणी भांडण करत असेल आणि मी जर पोलीस कंप्लेंट करत असेल तर मला परत तुम्ही जर पत्र लिहिणार असाल की याला कामावर घ्या, हे चालणार नाही. आणि म्हणून हे सगळं जे आहे तो पोलिसी खाक्या तुम्ही दाखवावा अशी तुम्हाला आमची विनंती आहे. आम्ही सगळेजण संगमनेर शहरातले नागरिक, कारण कासट परिवाराचं राधवलभजी कासट गेल्यानंतर पहिल्यांदा अशा पद्धतीची या परिवारावर घटना घडतीये आणि त्याच्यात आपण सगळेजण एक होतोय. खरं तर तुमचं सगळ्यांचं मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की ज्यावेळेस दादा गेल्यानंतर अशी घटना या मुलांवर येणं आणि तेव्हा आपली सगळ्यांची जबाबदारी त्यांच्या पाठीशी उभं राहणं, आणि म्हणून आपण इथं आलेलो आहे. त्याच्या जागी जर एखादा भांडखोर गुंड प्रवृत्तीचा कोणी मुलगा असता तर आपण एवढे आलो पण नसतो. पण या तिघांचा स्वभाव आपण जवळून पाहिलेला आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तुम्ही तातडीने कारवाई करावी अशी तुम्हाला विनंती करतो. टोल नाक्यावरती कासट बंधूंना जी मारहाण झाली त्याचा सर्वप्रथम तर मी जाहीर निषेध करतो. मला घटना कळाल्यानंतर मी तात्काळ त्या दिवशी रात्रीच पोलिसांना संपर्क करून त्यांना सूचना केल्या होत्या. त्यानंतर आपण पहिले प्राधान्य जे कासट बंधूंना मारहाण झाली त्यांना दवाखान्यामध्ये उपचाराला दिलं होतं. आज नॅशनल हायवेचे अधिकारी सुद्धा आपण बोलवलेले आहेत. पोलीस प्रशासनाला सुद्धा या बाबतीत सूचना दिल्या असून ते जे आरोपी आहेत टोल नाक्याचे कर्मचारी, त्यांची जी गुंडगिरी गेल्या कितीतरी वर्षापासून संगमनेरात कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याचा सुद्धा शोध घेण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. ते कोणाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये एवढी हिंमत कशी होती का संगमनेरातील व्यापाऱ्यांना किंवा पत्रकार बांधवांना सुद्धा यापूर्वी त्या भागातून येताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या त्यांना ते पूर्ण अंदाज आहे का सीसीटीव्ही कॅमेरे जिथं आहेत तिथं भांडण नाही करत, साईडला जाऊन ते त्यांना मारहाण करता. या गुंडगिरींचा म्होरक्या कोण आहे हा सुद्धा शोधावा लागणार आहे. कारण यापूर्वी ज्या चुकीच्या पद्धतीने टोल नाक्यावरती सुद्धा काम चाललंय, संगमनेरातील स्थानिक व्यापाऱ्यांना सुद्धा किंवा स्थानिक नागरिकांना सुद्धा टोल मधून सवलत असताना त्यांच्याकडून टोल बळजबरीने वसूल केला जातो. हे सुद्धा कुठेतरी थांबलं पाहिजे. मी आता सकाळी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना बोललो होतो. मला काल अमरीशनी सांगितल्यानंतर 307 गुन्हा दाखल होण्याबाबत सक्त सूचना पोलिसांना दिल्या आहेत आणि ते 307 दाखल होणार आहे असं त्यांनी सांगितलंय. आरोपींना सुद्धा तात्काळ अटक करण्याबाबत आपण सांगितलंय. त्यांच्यावर सुद्धा अटक झाल्यानंतर, परंतु मला प्रशासनाकडूनच पोलिसांकडून कळालंय की समोरच्या व्यक्तींवर कारवाई होऊ नये, त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून राजकीय काही दबावाचा प्रयत्न झालाय. तर माझी सगळ्या राजकीय पक्षांना विनंती राहील
का यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण आणू नका. आज आपल्या संगमनेरातील व्यापाऱ्यांवर हमला झालाय, शेतकऱ्यांवर हमला होतोय, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. या चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना कुणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका. पोलीस प्रशासन सुद्धा याच्यामध्ये सक्त कारवाई करील, मला असं त्यांनी आश्वासित केलं आहे. आज जसं आता बाकीच्यांनी सांगितलंय 307 दाखल नाही झाला तर 307 त्यांच्यावरती दाखल होणारच आहे. आणि टोल नाक्यावर सुद्धा 2 दिवसामध्ये त्यांचे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांना सुद्धा आपण संगमनेरमध्ये बोलून ज्या टोल संदर्भातल्या तक्रारी आहेत, कर्मचाऱ्यांच्या असतील, रस्त्याच्या असतील, लाईटीच्या असतील, या सगळ्या लवकरात लवकर सुटण्यासाठी आपण त्यांना सूचना करत आहे. त्यामुळे अजिबात माझी सगळ्या व्यापारी बांधवांना विनंती आहे का एक संगमनेरचा लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या बरोबर आहे. मला कधी मी लोकप्रतिनिधी आहे आणि आज आंदोलन चालू आहे तिथं मी जाणं नाही पाहिजे. मला बऱ्याच जणांचे फोन आले, भाऊ तुम्ही जाऊ नका, पण नाही, ज्यावेळेस माझ्या तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील कोणावर अन्याय होईल त्यावेळेस माझी तिथं उपस्थिती राहील आणि त्याच्यामध्ये मी पूर्ण सहभागी राहील. तर अजिबात तुम्ही कुठलीही शंका घेऊ नका. पोलीस साहेब आहेत, डीवायएसपी साहेब आहेत तिथं. साहेब आता आपल्याला याच्यामध्ये आपण सगळ्यांची मागणी आहे, व्यापाऱ्यांची सुद्धा. घडलेली घटना दुर्दैवी आहे, तर आमची सगळ्यांची तुम्हाला विनंती बी आहे 307 त्याच्यावरती त्या आरोपींवर दाखल झालं पाहिजे. तुमच्यावर कुठल्याही राजकीय लोकांचं कोणाचंही आलं प्रेशर तर तुम्ही ते अजिबात हे करू नका. गुन्हेगार हा गुन्हेगार आहे, तो कुठल्या राजकीय पक्षाचा हे पाहू नका. त्यांच्यावरती कारवाई आजच्या आज झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे, त्या दृष्टीने तुम्ही कारवाई करा. नाही, जे परवा टोल नाक्यावरती अतुल कासट असेल त्यांच्या परिवाराला जी मारहाण करण्यात आली होती त्याचा निषेध करण्यासाठी आज इथं आम्ही आलो होतो. त्यापूर्वी मला ज्यावेळेस मी दवाखान्यात जाऊन सुद्धा भेटलो, त्यांच्या दुखापती बघितल्या, गंभीर दुखापत होती. डॉक्टरांशी सुद्धा मी चर्चा केली होती. डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की अतिशय गंभीर त्यांच्या जीविताला म्हणजे त्यांचं नशीब चांगलं होतं म्हणून ते वाचले, नाही तर त्यामध्ये एक घातपात झाला असता. तर त्यामुळे मी टोल प्रशासनाला नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना सूचना दिल्या होत्या. तर 2 जण आता त्यांनी कामावरून जे आहेत ते 2 जण काढून टाकलेले आहेत. आणि पोलीस प्रशासनाशी सुद्धा जी बैठक झाली होती त्यामध्ये सुद्धा त्यांच्या 307 दाखल करण्यावर त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटत नाही का त्यामध्ये कुठलं जी काही राजकीय अडचण होती. आता मला वाटतं ज्यावेळेस मी इथं सगळे पक्षाचे बघितल्यानंतर आणि त्यांनीच सांगितलंय का तो कुठल्या पक्षाचा असू त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्यामुळे ती काय राहणार नाही. आणि चुकीच्या गोष्टीला जरी कुठला राजकीय पक्ष पाठबळ देत असेल, कुठला राजकीय नेता सांगत असेल तर अधिकाऱ्यांना आम्ही तसं सांगितलेलं आहे का चुकीच्या गोष्टीला कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रतिनिधी असेल सांगत असेल तर त्याला तुम्ही अजिबात पाठीशी घालू नका. त्यामुळं या घटनेचा, दुर्दैवी घटनेचा यापुढे असा प्रकार त्या टोल नाक्यावर होणार नाही यासाठी सुद्धा 2 दिवसामध्ये त्यांचे जे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांना सुद्धा आपण संगमनेरला बोलून त्यांच्यावर एक बैठक घेतोय. त्यावेळेस वाटल्यास व्यापारीचा एक प्रतिनिधी म्हणून एक प्रतिनिधीला मी त्या बैठकीला बोलवतो. तक्रारी आहे ग्रामस्थांच्या, काय कारवाई होणार आहे? नाही, वरिष्ठांशी मी मागच्या आठवड्यातच माझं चर्चा झाली आहे. लवकरच तिथं जर अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागत असेल, चुकीच्या गोष्टीला पाठबळ देत असेल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल संगमनेरमध्ये, तर अशा अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी मी स्वतः आग्रही राहील. भाजपाचे दिवंगत नेते राधावल्लभ कासट यांची मुलं अतुल, अमरीश, अमित हे तिघजण त्यांचा मित्र शैलेश वामन यांच्यासोबत गाडीमध्ये चालले होते. तेव्हा हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर दुसऱ्या वाहनाला धक्का लागल्याच्या कारणातून दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यानंतर अचानक टोल कर्मचाऱ्यांनी लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडांचा वापर करून चौघांवर हल्ला केला, गुंडागर्दी केली. दरम्यान या संदर्भात संगमनेर तालुका पोलिसांनी जखमी कासट यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलाय. मात्र हल्लेखोरांना अजूनही अटक झाली नाही. यापूर्वी देखील या टोलनाक्यावर कर्मचाऱ्यांकडून अनेकांना मारहाण करण्याचे प्रकार घडले. हल्लेखोरांचं कृत्य सराईत गुन्हेगारी स्वरूपाचं असल्यामुळं आणि जखमींना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळं आरोपींविरोधात 24 तासांच्या आतमध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा, टोलनाका बंद करावा आदी प्रकारच्या मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्यात. याप्रसंगी आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, विश्वास मुर्तडक, उद्योजक गिरीश मालपाणी, प्राध्यापक सोपानराव देशमुख, महाराष्ट्र चेंबरचे प्रकाश कलंत्री, गणेश ढोरे, माजी उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, प्रकाश राठी, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी, माजी तालुका प्रमुख कैलास वागचौरे, दिलीप साळगड, सोमनाथ कानकाटे, शिवसेना तालुका प्रमुख आप्पा केसेकर, ओंकार भंडारी, अजित मणियार, ओंकार सोमाणी,
जावेद जहागीरदार, ज्ञानेश्वर करपे, दिनेश फटांगरे, सोमेश्वर दिवटे, राजाभाऊ देशमुख, योगेश जाजू, किशोर नावंदर, RPI आठवले गटाचे शहराध्यक्ष कैलास कासार, प्रकाश गायकवाड, वेणुगोपाल लाहोटी, सुदर्शन लाहोटी, अरविंद कासट, सागर बेग, योगेश सूर्यवंशी, विनोद सूर्यवंशी, संभव लोढा, शामराव करपे, तुषार आरगडे यांसह शेकडो संगमनेरकर या मोर्चात सहभागी झाले. बाबासाहेब कडुसे, न्यूज मराठी, संगमनेर. 21 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माघर. आता 1999 रुपयात 2 चष्मे, सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज, नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी, सर्व प्रकारचे कम्प्युटर यूजसाठी चष्मे उपलब्ध. विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्माघर, काळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 37 41 74.